नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलो परळी येथील भव्य अशा कृषी प्रदर्शनासाठी. तर मित्रांनो, आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये मानता येईल किंवा सर्वात जास्त ज्याची गरज आहे शेतकऱ्यांना, ते म्हणजे कृषी मधलं ड्रोन. तर इफ्को कंपनीचे जे ड्रोन आहे तर ते आपल्या सेवेत भरपूर सारे आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यात हे आलेले आहेत. तर यासाठी आपल्याला कसं आपल्यासाठी उपलब्ध होईल, जेणेकरून आपल्या ऊस असेल किंवा कापूस असेल किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे सोयाबीन या पिकावरती फवारण्यासाठी कसं उपयुक्त होईल, तर हे याची आज आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. तर तत्पूर्वी मित्रांनो, आपलं चॅनल पठाडे ऑर्गॅनिक फार्म यावर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेलं बेल आयकॉन. नमस्कार. तर आपला परिचय. मी सचिन राईन, बीड इफ्को मध्ये कार्यरत असतो. गेल्या 2-3 वर्षापासून मी इफ्को मध्ये कामाला आहे आणि आज आपण या भव्य अशा कृषी प्रदर्शनामध्ये इफ्को चा स्टॉल लावलेला आहे. यामध्ये आपण इफ्को नॅनो युरिया, इफ्को नॅनो DAP आणि सागरिका तसेच ते ठेवून आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये कसं आपल्याला कमी दरामध्ये जास्तीत जास्त काम करता येईल या संदर्भात आपण एक ड्रोन सेवा ही इफ्को तर्फे शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण बीडमध्ये 6 ड्रोन दिलेले आहे. 6 ड्रोन मध्ये याच्यामध्ये 3 ड्रोन दिले आहे आणि 3 आपले जेंट्स आहेत आपल्याला जे सेवा देत आहेत. तर आपण बीड जिल्ह्यामध्ये एक आष्टीला, एक बीडला, एक नेटनूरला, एक आडेपिंपळगावला, एक माजलगावला आणि एक डिंब्रूरला असे 6 ड्रोन अवेलेबल आहेत. हे 6 ड्रोन आपण अतिशय कमी दरामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये ठेवलेले आहे. ते की जे एक ड्रोन एक टायमाला उडते आणि त्याच्यामध्ये 1 एकर रान होतं आणि ती सेवा फक्त आपण 300 रुपये पर एकरनी देत आहोत आणि ती 300 रुपये पर एकरनी देत आहोत. पण त्यासाठी आपल्याला इफ्कोचे नॅनो युरिया आणि नॅनो DAP हे दोन्हीपैकी एक त्या पिकाच्या स्टेजनुसार असणे आवश्यक आहे. ती सेवा आपण फक्त 300 रुपयामध्ये देत आहेत आणि ते 300 रुपयामध्ये देऊन 1 एकर रानासाठी फक्त 10 लिटर पाणी लागत आहे. 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर रान होत आहे आणि त्याला जे औषधं तुम्ही जे कीटकनाशक घेणार आहे त्या कीटकनाशकासंग फवारून तुम्ही हे इफ्को नॅनो युरिया किंवा नॅनो DAP हे तुम्ही वापरू शकता. तर सर, आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता जे अडाणी शेतकरी आहेत किंवा आमचे सर्वसाधारण शेतकरी, तर यांना बुक कसा करता येईल किंवा आता आम्हाला समजा फवारायचं तर तुमच्याशी संपर्क कसा करता येईल याची थोडक्यात माहिती. हे आपण एक ड्रोन जी सेवा आहे ती जवळ शेतकऱ्यांमध्ये बुक करण्यासाठी आपण त्यासाठी एक इफ्को किसान उदय ऍप हे डाउनलोड केलेलं आहे. ते इफ्को उदय किसान ऍप डाउनलोड आहे. डाउनलोड करून शेतकऱ्यांनी त्याची रजिस्टर माहिती करायची आणि जे बुकिंग करायची, जे तुमच्या जवळ ड्रोन असेल ते ड्रोन तुम्हाला बुकिंग केल्याच्या नंतर कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला सेवा देण्यासाठी येईल. हे प्ले स्टोअरवर इफ्को किसान उदय हे ऍप आहे. तर सर, आता बरेचसे आम्ही दुसऱ्यांना कॉन्टॅक्ट केले, दुसरे जे ड्रोन चालक आहेत किंवा ज्यांनी ड्रोन खरेदी केलेले, तर दुसऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही 700 रुपये घेतो, 800 रुपये घेतो. तर आपलं एवढ्या कमी किमतीत काय का, यामध्ये काही आपल्याला शासनाकडून सबसिडी काय असं काही आहे का? सबसिडीचा विषय हा वेगळा आहे. सबसिडी शासनामार्फत काही ड्रोनला दिली जाते. आमची सध्या ही इफ्कोची सेवा आहे. इफ्कोची सेवा यासाठी आहे की कमी दरामध्ये शेतकऱ्यांना कसं आपल्याला फवारून देता येईल. आजकाल हे फवारणीचे भरपूरच अवघड झालेलं आहे. त्यामुळे इफ्कोने असे महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 ड्रोन हे प्रोव्हाइड केलेले आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते ड्रोन दिलेले आहेत आणि ते बी कमी दरात उपलब्ध करून दिले आहे की जे की शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये. आणि बाजारामध्ये आहे 700-800 कोणी घेतोय, उसाला जास्त घेतोय, कापसाला कमी घेतोय, कमीत कमी 500. पण आपले इफ्कोचे ड्रोन आहेत पायलट, हे इफ्कोची ह्या ड्रोन पायलटला इफ्कोनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे इफ्कोनी सांगितलेलं आहे की बाबा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तुम्ही 300 रुपये एकरनीच लोकांना फवारून द्या असे आमच्या हे 6 ड्रोन पायलटला सांगितलेले आहे. आणि त्यामध्ये नॅनो युरिया आणि नॅनो DAP वापरा म्हणून शेतकऱ्यांना सांगितलं, ज्या की भविष्यामध्ये याचा वापर जास्त होणार आहे आणि यासाठी लोकांना सवय लागावी, त्याचा रिझल्ट रासायनिक खत कमी करून त्यांनी DAP आणि नॅनो युरियाकडे वळावा. DAPचं एक पोतं म्हणजे एक नॅनो युरियाची बॉटल आहे, युरियाचं एक पोतं म्हणजे एक युरियाचं पोतं आहे. असं हे लोकांनी जागृत होण्यासाठी हे आम्ही कमी दरात उपलब्ध करून दिलेली आहे सेवा. तर सर, सर्वात महत्वाचं म्हणजे आता
आमच्या शेतकऱ्यांना सवय लागली आहे की 20 लिटरची टाकी 1 किंवा 2 सरींनाच मारायची. तर आता हे 10 लिटर मध्ये संपूर्ण 1 एकर फवारणी कशी होणार, आणि यामध्ये म्हणजे काय सायन्स आहे की जे आता हे आपले जे नौजल आहेत हे म्हणजे एकदम तुषार एकदम बारीक बारीक टाकतात. तर यामध्ये कसं पिकांसाठी लागू होतं आणि 10 लिटर मध्ये फवारणी कशी होईल? यामध्ये लोकांना सवय लागलेली आहे की एक पंपाला 15 लिटर पाणी, 20 लिटर पाणी, आणि त्याच्यामध्ये एक 5-7 पंप एक एकरला लागत. पण हे सगळ्या लोकांना तेच क्वेश्चन पडतो की बाबा हे 10 लिटर मध्ये कसं होतं. तर हे 10 लिटर मध्ये कसं होतं की त्याचे आपण जे रेग्युलर पंप असते त्याचे नौजल जे असतात का ते 18 mm 18 वगैरे असं काहीतरी असतात, आणि ह्याचे जे नौजल आहेत ते 200-220 mm मध्ये असे काहीतरी नौजल आहे त्याच्यामुळे ते अतिशय बारीक तुषार पडते आणि ते पाणी वायाला न जाता पाणी व्हायला जात नाही त्याच्यामुळे ते पिकाला एकदम सुटसुटीत असं होऊन जाते आणि कमी पाण्यामध्ये होतं. ते सायन्सच तसं आहे ते, आणि जे ड्रोनची टेक्नॉलॉजी तशी बनवलेली आहे ती, आणि ते अतिशय, आणि जे आपल्याला 10 लिटर पाणी लागते त्याच्यामध्ये औषध आपल्याला 1 एकरच्या हिशोबाने टाकावं लागतं. त्याच्यामध्ये 25% औषध कमी टाकायचं की जे 25% औषधाची बचत होती आपली, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या औषधामध्ये बचत होती, वेळेमध्ये बचत होती, पाण्याचं जे जास्त लागतं ते पाण्यामध्ये बचत होती, आणि 10 मिनिटांमध्ये 1 एकर रान आपलं फवारून निघतं. तर मित्रांनो, सध्या आता पावसाचे दिवस आहेत आणि आता सध्या तरी आमच्या पूर्ण बीड जिल्ह्यात सकाळी पाऊस नसतोय, दुपारी 2 नंतर लगेच आभाळ येतं आणि पाऊस सुरू होतो. तर यामुळे काय होतंय की काही शेतकऱ्यांची थोडीशी फवारणी होते, अर्धी रात्री अर्धी होते. तर वेळेची बचत होण्यासाठी हे आपल्याला सर्वात महत्वाचं आहे. आणि आता आपण पहिलं काय करायचो, एकतर चार्जिंगचा पंप असेल किंवा HTP याने आपण फवारणी करायची. तर HTP पंप जर असेल तर 3 जणांना अगोदर नळी घेऊन पळावं लागायचं, 1 जण पुढे फवारतोय, 2 जण पाणी आणतात. यामध्ये मजुरांची खूप जास्त गरज होती. पण आता एकदम स्वस्त किमतीत आणि फक्त 10 लिटर पाण्यात, म्हणजे अगोदर आपल्याला काय करायला लागायचं, अगोदर 500 लिटरची टाकी भरून ठेवा, त्यानंतर फवारणी करा. आता एकदम जर आपण 20 लिटरचा जार जरी विकत आणला तरी आपली 2 एकरची फवारणी होणार, एवढ्या सोप्या पद्धतीत झालेल्या आहे. तर सर, अजून शेतकऱ्यांसाठी म्हणजे नेमका फायदा काय, की आता आपण जे फवारणी करतो, जे ह्या पंपनी फवारणी केल्यानंतर शक्यतो जास्तीत जास्त औषध आपलं वाया जातं, आणि याने फवारणी केल्यानंतर जेवढं आपण औषध फवारतो ते 100% शेतीला लागूच होतं, म्हणजे जे काय आपलं पीक असेल त्याला पूर्णपणे लागू होतं. यामध्ये सायन्स काय? यामध्ये असं आहे की जे आपण पाणी फवारतो मोठ्या पंपाने, ते पाणी जास्त पडल्यामुळे पिकाला काय होतं, पिकावर पाणी जे पडतं पानावर वगैरे त्यातलं अर्ध पाणी खाली जातं आणि अर्ध पाणी वर राहतं. आणि ह्याच्यामध्ये ड्रोनने फवारल्यानंतर कसं आहे, हे अतिशय बारीक सूक्ष्म असे कण आहेत, आणि ते सूक्ष्म कण ते पानावर पडतात आणि ते लगेच पान त्याला ओढून घेतं, आणि त्याच्यामुळे ते पानाच्या खाली ते पडत नाही, ते अतिशय बारीक असतं, आणि ते जास्त म्हणजे फास्ट येणे त्याचे एक प्रमाण दिलेलं असतं. त्या पद्धतीने बरोबर 10 लिटर पाणी 1 एकरात पडतं. आपण जास्त जरी टाकायला गेलो तर ड्रोनद्वारे जास्त बी पडत नाही आणि कमी बी पडत नाही, आणि ते पूर्ण झाड हालतं, त्याच्यामुळे खाली वरून एकदम स्वच्छ असं ते हे होऊन घेतं. तर सर, आता सर्वात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी की आता सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये किंवा शेतात विजेचे पोल असतात किंवा मध्येच एखादं मोठं झाड असतं. तर आता यामध्ये काही इन्स्ट्रक्शन असतात किंवा GPS किंवा म्हणजे जे काही असेल त्याने अगोदरच आपल्याला काही करावं लागतं का, ते जर पोल आला समोर किंवा लाईटची तार आली तर ते कसं म्हणजे हे वर्क करत? कसं आहे बघा, हे आपल्या जमिनीमध्ये शेतामध्ये भरपूर झाडं आहेत, पोल आहेत, तर ते त्या ठिकाणी कसं असतं, हे एक सेन्सर आहे त्याला, ते एक 10 फुटावरून 8 फुटावरून ते पोलच्या साईडनी चालतं आणि झाडापासून चालत नाही. त्यासाठी आम्ही कोणी काय केलं आहे, आमचे जे ड्रोन पायलट आहेत त्यांना आम्ही हँडपंप बी दिलेला आहे की जे त्या ठिकाणी जे शिल्लक राहतो त्या ठिकाणी ते फवारून घेण्यासाठी आम्ही हँडपंप दिला. तर आता ते ड्रोन सेन्सर असल्यामुळे ते कधीही पोलपाशी आणि झाडापाशी गेल्यानंतर ते पडण्याची शक्यता जरा जास्त असते. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी त्याला ताण न व्हावा यामुळे आमच्या ड्रोन पायलटला एक पंप सगळं दिलेला आहे की जेणे फवारून घेण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण संपूर्ण माहिती बघितली, याच्यामध्ये कसा आपल्याला फायदा होतोय आणि कसं आपल्यासाठी जास्तीत जास्त औषध बचत होऊन नफा होईल. तर अजून कोणाला जर काही माहिती पाहिजे असली तर यांचं ऍप इतको किसान उदय म्हणून
यावर जाऊन तुम्ही माहिती मिळवू शकता किंवा तुम्हाला जर फवारणी करायची असली तर ते बुक करू शकता. आणि जर कोणाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.